मित्रांनो नमस्कार. हळद पिकामध्ये दुसरी ड्रिचिंग कोणती घेतली पाहिजे याबद्दल आज माहिती बघू. मित्रांनो, हळद पिकामध्ये यापूर्वी आपण एक ह्युमिक ॲसिड जे बीटरूट नावानं आपण घेतलं होतं, त्यासोबतच आपण लॅस्परचा वापर केला होता आणि 19-19चा वापर केला होता. आता या ड्रिचिंगमध्ये आपल्याला विद्राव्य खत वापरायचं नाही, पण त्याऐवजी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो आणि अमोनियम सल्फेट 5 किलो याचा वापर करायचा आहे. अमोनियम सल्फेटमुळे इन्स्टंटली क्लोरोफिलची निर्मिती होऊन आपल्या हळद पिकामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढेल मित्रांनो. त्यामुळे अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे. अमोनियममध्ये 21% नत्र आहे, त्यासोबतच 23% सल्फर असल्यामुळे त्या सल्फरचा सुद्धा आपल्या या हळद पिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे. मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेटमुळे जेवढं अन्नद्रव्य आपलं मुळांद्वारे उचलल्या गेलं किंवा पानांद्वारे घेतलेलं आहे, त्या अन्नद्रव्याचं खाद्यामध्ये रूपांतर करून प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्याचं हे मॅग्नेशियम काम करत असते. मित्रांनो, या दोन्ही गोष्टी 5-5 किलो वापरायच्यात आणि जर समजा हळद स्ट्रेसमध्ये गेली असेल तर बाहेर काढण्यासाठी सुद्धा या दोनच गोष्टीचा वापर होणार आहे मित्रांनो. त्यासोबतच तुम्हाला एक मार्सिन क्रॉप केअरचं आयबेक्स 80 वापरायचं आहे, जेणेकरून तुमच्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनोचं प्रमाण वाढेल, हरितद्रव्याचं प्रमाण वाढेल. त्यामुळे त्यामध्ये अमिनो ॲसिड 80% असल्यामुळं तुमच्या मोठ्या प्रमाणात पानांची रुंदी वाढवण्यासाठी आणि निरोगीपणा ठेवण्यासाठी कामाला येणार मित्रांनो. तसेच त्यामध्ये एक सिलिकॉन उपलब्ध आहे. तुमच्या हळद पिकावर एक लेअरेशन करण्यासाठी हळद पिकाचे पान हे पूर्णपणे लॅमिनेशन करण्यासाठी कामाला येणार मित्रांनो. या आयबेक्स 80ला आपल्याला प्रति एकरासाठी 500 ग्रामच वापरायचं आहे मित्रांनो. आता या तिन्ही गोष्टीचा तुम्हाला एकत्र वापर करून ठिबकने सोडून द्यायचा आहे मित्रांनो, किंवा पिचकारीद्वारे तुम्ही ड्रिचिंग करू शकता. अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.